नागपूर जिल्हा बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आता प्रशासक म्हणून काम पाहणार आहे। सहकाराच्या इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे। माझ्यासोबत राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर सर आहेत। सर, सहकारातलं हे पहिलं उदाहरण म्हणता येईल आपल्याला। काय होईल नेमकं प्रशासक नेमल्यानंतर? नाही, आजपर्यंत व्यक्तिगत प्रशासक नेमण्याची एक पद्धत होती आणि इंडिव्हिज्युअल ॲडमिनिस्ट्रेटरचे एक लिमिटेशन्स आहेत की त्याला जास्तीत जास्त तो फक्त शिस्त रिकव्हरी याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतो। आणि ज्यावेळी एखाद्या बँकेवर रिझर्व्ह बँकेचं आर्थिक नियंत्रण येतं त्यावेळी अनेक बंधनं घातली जातात। त्यांना फंडिंग करता येत नाही, लोनिंग करता येत नाही, कुठलेही कॅपिटल ॲसेट विकत घेता येत नाही। त्यामुळे अशा परिस्थितीत बँक चालवणं खूप कठीण होतं। त्यामुळे अशा परिस्थितीत एका सक्षम बँकेला इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर, संस्थात्मक प्रशासक ही कल्पना सर्वप्रथम ज्यावेळी मी सरकारपुढं मांडली त्याने कायद्याच्या फ्रेमवर्कमध्ये ताऊन सुलावून घेतल्यानंतर अशा प्रकारे होऊ शकतं। त्यामुळे पहिली घटना ही आज आहे नागपूर जिल्हा बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून नेमणूक केल्यामुळं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं जे काही रिसोर्सेस आहेत, त्यांच्याकडे जे काही फंडिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एक्सपर्टाईज आहे, हे सगळ्याच्या सगळं मला या नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये यूज करता येईल। या माध्यमातून नागपूर जिल्हा सहकारी बँकेचं बँकिंग सुरू होईल। आज त्यांना रिझर्व्ह बँकेच्या अडचणी आहेत किंवा त्यांना साधी पासबुक प्रिंटिंगचं मशीन घेता येत नाही, कारण कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तो आम्ही करू। आम्ही त्यांना सगळं फंडिंग आम्ही करू सुरुवातीच्या काळामध्ये। आणि त्यांना जे काही पैसा लागेल तो आमच्याकडे लिक्विडिटी भरपूर आहे, त्या लिक्विडिटीच्या माध्यमातून त्यांचं बँकिंग सुरू करून त्यांना उत्पन्नक्षम बनवणं हे पहिल्यांदा राज्य सहकारी बँकेचं काम राहील। चांगले दिवस येणार, कारण की घोटाळ्यांमुळे गाजलेली ही बँक आहे, गैरप्रकार झालेला आहे बँकेमध्ये। आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की कर्ज मिळेल का, नियमित व्यवहार सुरू होईल का, सोसायटी आहे या बँकेच्या अंतर्गत? नाही, कसं आहे, एखाद्या कुठल्याही संस्थेमध्ये घोटाळा होणं म्हणजे ते सहकाराचं मॉडेल फेल्युअर नाही होत। सहकाराचं मॉडेल सक्षमच आहे, पण त्यामध्ये बॅड एलिमेंट असतील, मालाफाईट इंटेन्शनने काही घोटाळे होत असतात। त्यामुळे सगळ्याच ठिकाणी म्हणजे असं म्हणत मी कोणाचं समर्थन नाही करत, पण कुठल्याही संस्थेमध्ये घोटाळा झाला म्हणजे ती बँक पूर्वपदावर येणार नाही असं नाही। तो लॉस भरून काढायची ताकद जर त्या व्यवहारात असेल तर पुढे जर चांगले व्यवहार झाले तर तो लॉस भरून येईल। लीगल कोर जो काही केसेस आहेत त्या सुरूच राहतील, पण त्यामुळे बँकेवर जर आज बंद पडायचा जो इम्पॅक्ट पडला आहे तो होणार नाही। या नवीन बँकिंग सुरू होईल, त्यामध्ये इन्कम होईल आणि तो लॉस भरून निघेल। लीगल केसेस ज्या सुरू आहे त्यासाठी सहकारी बँक मदत करणार, लीगल मदत 100% ते आमचं कर्तव्यच आहे, कारण जे लीगल केसेस सुरू आहे तर सरकार पण त्यात पार्टिसिपंट असते, हे आहे रिस्पॉन्डंट, ते गुन्हेगार आहेत। त्यामुळे यामध्ये संपूर्ण वकील असेल, न्यायालयीन यंत्रणा असेल, जे आवश्यक आहे ते सगळं करायचं नैतिक कर्तव्यच आमचं आहे, ते वादच नाही। पुढच्या हंगामापासून शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, चांगले दिवस येणार, फायद्यात येणार म्हटलं तुम्ही 2 वर्षात। बँक ती कसं होणार? 2 वर्षामध्ये बँकिंग एकदा का बँकिंग सुरू झालं, आज व्हर्च्युअली क्लोज आहे, एकदा का बँकिंग सुरू झालं, व्यवहार सुरू झालं की निश्चितच लोनिंग होईल, इन्कम कमवलं जाईल आणि त्याच्याकरता जो काही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना पाहिजे तो आम्ही पुरवणार आहोत। त्यामुळे एकदा का व्यवहार सुरू झाले की अवघड वाटत नाही काही यामध्ये। सर, हे मॉडेल समजा यशस्वी झालं तर महाराष्ट्रातले इतरही जिल्हा बँक आहेत ज्या डबघाईला आलेल्या आहे तिथे हा उपक्रम राबवता येईल? नंतर हे एक झाले, वर्धा अडचणीत आहे, नंतर अनेक बँका अडचणीत आहेत। तर माझं असं म्हणणं, हे जर मॉडेल यशस्वी झालं तर अनेक सक्षम बँका पण या क्षेत्रात आहेत। त्या या सक्षम बँकेने स्वतःपुरतं न बघता हे दुसऱ्या बँक त्यांनी अशाच प्रकारे जर टेक ओव्हर ऑफ मॅनेजमेंट जर घेतली तर ती बँक सक्षम करायचं समाधान पण त्यांना मिळेल। त्यामुळं सहकारात हे आवश्यक आहे। मी स्वतःच नुसतं सक्षम राहून उपयोग नाही, ही त्रिस्तरीय रचना ही संपूर्ण जेवढं शक्य आहे तेवढं सक्षम करण्याकडे सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे। त्यामुळे माझं या माध्यमातून एक आव्हान राहील की सक्षम बँकेने पण यात पुढाकार घेतला पाहिजे। एखादी वीक बँक तुम्ही घेतली पाहिजे आणि ते वीक बँकेला सर्व मदत केली पाहिजे, जे काही त्यांना आवश्यक आहे ते आपल्याला दिलं पाहिजे। सर, कर्ज वसुली सक्तीची केली जाईल, कारण की नापिकी आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्र, विदर्भामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये? शेवट कसं आहे, कर्ज वसुली हाच त्याला एक टर्म आहे। ती सक्तीची म्हणजे काय हे मला तरी याचं डेफिनेशन नाही माहिती। सक्तीची म्हणजे थ्रू कोर्ट ऑर्डर आहे, ती कोर्ट ऑर्डरचं एक्झिक्युशन करणं हे प्रत्येक बँकेचं कामच आहे। सक्तीची म्हणायचं म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी मॉर्गेज आहे बऱ्याच ठिकाणी, त्या लिलाव केल्या जाणार का? काही जे मॉर्गेज आहेत खरं वसुलीमध्ये त्याचं उत्पन्न जर बंद होणार असेल तर अशी वसुली सहकाराला अपेक्षित नाही। ज्या
ॲसेटमधून त्याचं उत्पन्नाचं साधन तेच असेल. साधी गोष्ट, एखादा सुतार असेल आणि त्याची तुम्ही ज्या सुताराची जी काही जे काही आयुध आहेत ते सुताराचं जे काही त्याचं रंदा वगैरे ते जर आम्ही जप्त करायला लागलो तर ते काय त्याचं उत्पन्न आम्ही त्याला करू शकणार नाही. पुढच्या हंगामापासून कर्ज मिळेल सोसायट्यामधनं, बँकेमधनं, या बँकेच्या अंतर्गत? निश्चितच असा प्रयत्न राहील बँकेचा. प्रयत्न तर 100% राहील. त्या का सरकार बिरकार सगळ्यांनी एकत्रितपणे एक बिलानी मदत करणं हे आवश्यक आहे. बँकेची रंगरंगोटी सुरू केलेली, दुरुस्त चांगले दिवस यायला तिथले म्हणजे वातावरण निर्मिती ही खूप आवश्यक आहे. कारण का तुम्ही या वातावरण निर्मिती नाही झाली, समाजसेवकांना गणवेशच नाही. अनेक सेवकांना पगार कमी आहेत. कित्येक वर्षानुवर्ष काही सेवक कॉन्ट्रॅक्टवर आहेत. या सगळ्यांना जर विचार केला पाहिजे. कारण का त्यांच्याकडनं जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर मानसिक समाधान त्यांना देणं हे पण आमचंच काम आहे. गुढीपाडव्यापासून नवी गुढी उभारली जाणार. कोण कोण येणार त्या कार्यक्रमासाठी? नवीन गुढी उभारली जाईल. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्याला जर प्रधान सोहळा म्हणतो, चार्ज घेणं म्हणतो, त्यावेळी मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, नितीनजी गडकरी आहेत, बावनकुळेजी आहेत, सगळे आमदार, लोकप्रतिनिधी आणि DDR BDR आमचे आयुक्त आहेत, प्रवीण दराडे आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत सहकाराचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.